आपण पाहत आहोत SN न्यूज मराठी. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व राहा आमच्या सोबत अपडेट. माझी बचत झाली. या की बसा. शुद्ध मराठीत रोजगार निर्मिती म्हणतो. आता ऐका ना, फक्त दोन ते 3 सेकंद लवकर. भाऊसाहेब रुपनर अध्यक्ष फॅक्टेक उद्योग समूह. फॅक्टेक उद्योग समूह 1994 साली पुण्यामध्ये स्वर्गीय बिरासाहेब रुपनर माझे बंधू यांनी भोसरी येथे चालू केले आणि त्या समूहाच्या अंतर्गत सांगोल्यातील लोकांच्या हाताला काम द्यावं या उद्देशानं या भागात टेक्स्टाईलचे उद्योग आम्ही सुरू केले. स्वर्गीय आबासाहेब तथा त्यावेळचे आमदार बाई गणपतरावजी देशमुख यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे आम्ही सर्व बंधूंनी सांगोला तालुक्यात टेक्स्टाईल हा उद्योग सुरू केला. टेक्स्टाईल अंतर्गत गारमेंट, स्पिनिंग मिल, जिनिंग मिल, ऑइल मिल आणि फॅब्रिकेशनचे काही उद्योग असे 40 एकर जागेत आम्ही उद्योग सुरू केले. 2007 पासून उद्योग सुरू केल्यानंतर आम्ही 2010-11ला याच परिसरात इंजिनिअरिंग कॉलेज, फार्मसी कॉलेज, नंतर CBSE स्कूल, पॉलिटेक्निक कॉलेज असा मोठा कॅम्पस आम्ही फॅक्टेक टेक्निकल कॅम्पस म्हणून पंढरपूर रोडला आम्ही तयार केला. आज तोच कॅम्पस ऑटोनॉमस झाले. तालुक्यातील सुशिक्षित बेकारांना नोकरीची संधी मिळावी आणि महिला वर्गांना काम मिळावं या उद्देशानं स्वर्गीय आबासाहेबांनी आम्हाला मार्गदर्शन केलं आणि या भागात आम्ही हे उद्योग 20 वर्षापासून करीत आहोत. आज या उद्योगांतर्गत फॅक्टेक मल्टीस्टेटच्या प्रवेशानिमित्त फॅक्टेक मल्टीस्टेटची शाखा आपण सांगोला शहरात नवीन चालू करत आहोत. या फॅक्टेक मल्टीस्टेटची स्थापना सुद्धा 2016ला उद्योग समूहामार्फत आम्ही केली. आज 10 वर्ष या शाखेला, या मल्टीस्टेटला पूर्ण झालेले आहेत आणि आज या 10 वर्षामध्ये एकूण 7 जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात 35 शाखा आज कार्यरत आहे. जवळपास 752 कोटीचा व्यवसाय आज ह्या मल्टीस्टेटनं केलेला आहे. या मल्टीस्टेट अंतर्गत जवळपास 500 कोटीहून अधिक इथं FD आहेत. कर्ज वाटप 250-300 कोटीपर्यंत आहे. सर्व घटकांना सामावून घ्यायच्या दृष्टीनं आपण 50,000पासून 5 लाखापर्यंतची कर्ज ह्या मल्टीस्टेटच्या माध्यमातून आपण देत आहोत. आज या मल्टीस्टेटचा विस्तार वाढवत असताना सांगोला शहरात ग्रामीण भागासाठी एक शाखा कार्यरत असताना सुद्धा सांगोलाच्या शहरवासियांसाठी इथं लॉकरची सुविधा द्यावी व कर्ज वाटप सुलभ रीतीनं व्हावं
म्हणून शहरवासियांसाठी ही शाखा इथं आज ओपन करीत आहोत आणि त्याच्या उद्घाटनात आपण इथं मंत्री महोदय आपल्या उद्घाटनासाठी आले, त्याबद्दल मी त्यांचं आभार मानतो आणि आज इथंच थांबूयात. सांगोला तालुक्यातील नागरिकाला काय आव्हान? आणि सांगोला तालुक्यातील नागरिकांना आवाहन करतो की हे तर सर्व प्रकारच्या या बँकेमार्फत सुविधा आपण अजिंक्य प्लाझामध्ये आपण केलेल्या आहेत. त्याचे व्याजाचे FD चे व्याजाचे दर 12.5% पर्यंत आहेत वार्षिक. त्याबरोबर सोने तारण सुद्धा आम्ही जवळपास तोळ्याला 1,25,000 कर्ज देतोय. त्याचबरोबर छोटे कर्ज छोट्या व्यावसायिकांना एक कर्ज आम्ही 50,000 1 लाखापर्यंत 1.5 लाखापर्यंतचे तारण कर्ज आम्ही देतोय. त्याचबरोबर शैक्षणिक गरजा भागवण्यासाठी सुद्धा पालकांना आम्ही कर्ज देतोय. दुग्ध व्यवसायासाठी आम्ही इथं कर्ज देतोय. अशा पद्धतीनं इथं कामकाज करून अद्ययावत सुविधा पुरवल्या आहेत. या सर्व सुविधाचा पुरेपूर लाभ घ्यावा एवढंच आवाहन मी या प्रसंगी आपणास सर्वांना करतो. सांगोला शहरामध्ये सर्व साईजची लॉकर्स अगदी सुविधासहित आपण 500 लॉकरची सुविधा इथं उपलब्ध करून दिलेली आहे आणि ह्या लॉकर्स एवढे मजबूत आणि स्ट्रॉंग आहेत की आपले सर्व घरातील मौल्यवान वस्तू ठेवता येतील एवढ्या मोठ्या साईजचे लॉकर्स आम्ही इथं ठेवलेले आहेत. ॲपटेक उद्योग समान सुशिक्षित ते उच्च शिक्षित लोकांच्या पर्यंत सर्व लोकांच्या हाताला काम देण्याचं काम केलंय. जवळपास 60 ते 70 खेडेगावातून लोक आमच्या उद्योगात रोज कामधंद्यासाठी येत असतात आणि उच्च शिक्षितासाठी दर महिन्याला कॉलेजमध्ये कॅम्पस ड्राईव्ह होतात आणि मोठमोठ्या कंपनीमध्ये तरुण मुलं सिलेक्ट होऊन नोकरीस शहराच्या ठिकाणी जातात. लोकांना आम्ही इथं उद्योगामध्ये सामावून घेतलेलं आहे.